बघतोय दुष्काळाच्या दाहकतेने होरपळलेल्या लातूरकरांसाठी आजची सकाळ आनंदाची बातमी घेऊन आलाय। मिरजहून 5 लाख लिटर पाणी घेऊन निघालेली जलराणी पहाटे लातूरमध्ये दाखल झाली। मिरज रेल्वे स्थानकात काल सकाळी 11च्या सुमारास 10 टँक घेऊन ही विशेष एक्सप्रेस निघाली होती। कुठलाही विशेष थांबा न घेता ही गाडी लातूरमध्ये आली आहे आणि यावेळी लातूरकरांनी मोटरमन गार्ड आणि सोबत आलेल्या आरपीएफच्या जवानांचा खास सत्कारही केला। सध्या ही गाडी लातूर स्टेशनच्या यार्डमध्ये उभी आहे। रेल्वे स्थानकाच्या बाजूलाच असणाऱ्या एका खासगी विहिरीत हे पाणी रिकाम करण्याचं काम देखील सुरू झालंय। या खासगी विहिरीत पाणी उतरवलं जाणार आहे आणि यानंतर हे पाणी शुद्धीकरण करून शहरात पुरवलं जाईल। हे आता पाणी आपण त्या विहिरीमध्ये अनलोड करतोय आणि विहिरीत अनलोड केल्याच्या नंतर ह्या विहिरीपासून WTP पर्यंत ट्रीटमेंट प्लांट पर्यंतची पाईपलाईनचं काम पण चालू आहे। ते व्हायला एक 10-12 दिवस लागणार आहेत। तोपर्यंत तिथून आपण हे टँकर मोठे टँकर्स भरण्यासाठी व्यवस्था केलेली आहे आणि ह्या मोठ्या टँकर्समधून पाणी त्या ठिकाणी ट्रीटमेंट प्लांटला नेऊन पाणी ट्रीट करून नेहमीच्या सध्याच्या ज्या पद्धतीनं छोट्या टँकर्सद्वारे शहरात वितरित करण्यात येणार आहे। फिलिंग, अनलोडिंग, ज्याला डिकॅन्टिंग म्हणतो आपण, आणि ट्रान्सपोर्टेशन याच्यामधले जे अनुभव आहेत त्याच्यावरून आम्ही रेग्युलर प्लॅन चेकआउट करणार आहोत। दोन्ही जिल्ह्यातले डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन आणि रेल्वे मिळून सामान्यपणे प्रतिदिन 50 लाख लिटर एवढं पाणी आणण्याचा आमचा मानस आहे। हे जे पाणी आहे आता आपण जे बघतोय त्या डिकॅन्टिंग अरेंजमेंटद्वारे वॉटर स्टोरेजपर्यंत जात आहे, वेलपर्यंत। तिथं पाणी साठवून एकत्रित करून टँकरद्वारे जलशुद्धीकरण केंद्रात आणलं जाईल। जलशुद्धीकरण केंद्र फक्त 2 किलोमीटरवरती आहे आणि तिथून शुद्ध करून लोकांना उपलब्ध करून दिलं आहे। खडसे साहेब येऊन गेले शहरात की पाण्याची टंचाई बाबतीत त्यांनी पाहणी केली आणि त्यांनी तुरंत रेल्वेने पाणी द्यायचं त्यांनी आश्वासन दिलं आणि पाणी दिल्याबद्दल त्यांचे आभार, सरकारचे आभार। आणि हा जो पाणी त्यांनी ट्रेनद्वारे दिलेला आहे त्यांनी 50 वॅगन बी जर दिले असते देतील दररोज तरी ही हा उपाययोजना म्हणून आहे। आणि लातूरला परमनंट पाणी द्यायचं असेल तर उजनीशिवाय पर्याय नाही। दरम्यान तीव्र पाणी टंचाईचा सामना कराव्या लागणाऱ्या लातूरला आता रेल्वेनं मिरजेचं पाणी आलेलं आहे। यामुळे लातूरकर कमालीचे आनंदी झालेत। पाण्यासाठी होणारी कसरत यामुळे कमी होईल अशी लातूरकरांची अपेक्षा आहे। तर मिरजकरांचे आभार लातूरच्या नागरिकांनी व्यक्त केले आहेत। अशामध्ये राजकारण आणू नये। राजकारण करण्याची ही वेळ नाही। लोकांना पाण्याची गरज आहे, त्यासाठी त्यांनी पाण्याची व्यवस्था सरकारने केलेली आहे। त्याच्याबद्दल आम्ही सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करतो। आज लातूर शहरामध्ये जी भीषण पाणी टंचाई आहे त्या संदर्भामध्ये राज्य शासनाने जे 50 लाख लिटर लातूरला पाणी देण्याचं योजलेलं आहे त्यामध्ये मिरजकरांनाही खूप मोठेपणा दाखवला आहे। त्यामुळे मिरजकरांचंही मी अभिनंदन करतो। सर्वात जास्त महिलांची फार अडचण असते पाण्याच्या संदर्भामध्ये, तर आम्ही सर्वच महिला, लातूर शहरातल्या सर्वच महिला भगिनी आम्ही मिरज या नागरिकांचा आम्ही खूप आभारी आहोत। आम्ही त्यांचे मनापासून आम्ही त्यांचं कौतुक करतात की त्यांनी आम्हाला आज लातूर शहराला पाणी पुरवठा केल्याबद्दल। पाण्यामुळे जे बजेट कोलमडून जात होतं ते थोड्या अंश या ठिकाणी दिलासा मिळणार आहे। आणि जे आता पाणी हे आलेलं आहे, हे पाणी आलंय, हे सर्व महिलांना तर आनंद आहे आणि सगळ्यांना आनंद आहे। परंतु मला असं म्हणायचंय की हे जे पाणी वितरण आहे ते पाणी वितरण व्यवस्था या ठिकाणी व्यवस्थित झाली पाहिजे, याचं नियोजन या ठिकाणी लागलं पाहिजे। ही ट्रेन उशिरा का होईना पण लातूर आलेली आहे, त्याच्यामुळे लातूरकरांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे। आणि शेजारचे जिल्हा होता जो सोलापूर जिल्हा, त्यांनी आम्हाला विरोध केला होता की पाणी जर घेऊन गेला आमची एक थेंब तर तुम्ही रक्ताचे पाठ वातील। पण आज मिरज सांगलीच्या लोकांनी जे आम्हाला सहकार्य केले त्यांचे लाख लाख आभार मी लातूरकरांच्या वतीने मानतो। आणि एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपण थेट जाणार आहोत लातूरला। आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। शशिकांत, अर्थातच आजचा दिवस लातूरकरांसाठी अक्षरशः आनंदाचा दिवस होता। लातूरकरांना पाणी कधी मिळणार आहे, त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या हंड्यामध्ये पाणी कधी मिळणार आहे, याबद्दल काय सांगाल? आपण पुन्हा एकदा शशिकांत पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, मात्र लातूरकरांना आता पाणी मिळणारे आजचा दिवस हा फार महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे त्यांच्यासाठी। लातूरमध्ये जलराणी एक्सप्रेस पोहोचलेली आणि तिथलं जे टँक मधलं पाणी आहे ते विहिरीत सोडण्याचं आता सुरू झालेलं आहे। काही दिवसातच शुद्धीकरण होऊन ह्या पाण्याचं लातूरकरांना हे पाणी मिळणार आहे। एकूणच आपण बघतोय की
लातूरकर ह्यामुळे अर्थातच खुश झालेले आहेत आणि एकूणच ह्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील आमच्या सोबत आहेत. शशिकांत, अर्थातच लातूरकरांना आजचा दिवस आनंदाचा आहे. लातूरकरांमध्ये एकूणच पाणी जरी जलराणी एक्सप्रेस इथे पोहोचली असली, पाणी जरी मिळणार असलं तरी लातूरकरांच्या हंड्यामध्ये पाणी कधी मिळणार, कधी जाणार? निश्चितपणे मधुरा, लातूरकर सुखावलेले आहेत. मिरजेचं पाणी लातूरमध्ये आज सकाळी पहाटे 4:40 वाजता दाखल झालेलं आहे आणि हे पाणी लातूरच्या स्थानका शेजारी असलेल्या एका विहिरीमध्ये 5 लाख लिटर हे पाणी साठवण्यात आलेलं आहे आणि हे पाणी आता आपण पाहू शकता मागे हे टँकर उभे आहेत. या टँकरमध्ये 4 पंपच्या माध्यमातून 45 HP चे 4 पंप आहेत, त्याच्या माध्यमातून हे पाणी या टँकरमध्ये भरण्यात येत आहे. टँकरमध्ये भरण्याचं काम सुरू आहे. 4 तासामध्ये लातूरकरांच्या हंड्यामध्ये हे पाणी मधुरा हे पोहोचणार आहे आणि लातूरकरांची तहान मिरजच्या या पाण्यावरती आता भागणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून लातूरकर हंडा पाण्यासाठी तडपडत होते, वनवन भटकत होते. बऱ्याच जणांचं बजेटही यामुळे कोलमडलं होतं. मात्र आता मिरजेचं पाणी हे लातूरमध्ये दाखल झालेलं आहे आणि ते अवघ्या काही तासात लातूरकरांच्या हंड्यामध्ये पोहोचणार आहे. नक्कीच अवघ्या काही तासामध्ये लातूरकरांच्या हंड्यामध्ये हे पाणी पोहोचणार आहे. धन्यवाद शशिकांत या संपूर्ण माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.